नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये MPWची पात्रता बदलणार आहे की तीच राहणार आहे या संदर्भात माहिती पाहूयात. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये 6 पदं दिलेली आहेत की ज्यांची पात्रता म्हणजे त्यांच्या जे सेवाप्रवेश नियम आहेत ते नव्याने ठरवण्यात यावेत यासाठी आणि त्यामध्ये MPWचा सुद्धा समावेश आहे. मग नेमकं ते परिपत्रक काय आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम काय होईल, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेमधील MPW रेकॉर्डेड व्हिडिओ घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ विकत घ्या. याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, तांत्रिक प्रश्न, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर या सगळ्यांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हिवताप, हात्तीरोग व जलजन्य रोग पुणे यांच्या कार्यालयामार्फत हे परिपत्रक आहे. पहा विषय काय तो पहा की तांत्रिक सवलतीचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत प्राप्त निवेदन. म्हणजे चे जे तांत्रिक सेवाप्रवेश नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करावी यासाठी निवेदन प्राप्त झालं. आणि त्याच्यामध्ये मग पुढे काय दिले ते पहा, त्याचे संदर्भ दिलेले आहेत की कार्यालयाचे पत्र 15/10/2025, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयोग कर्मचारी महासंघ यांचे पत्र ते 24/11/2025 आणि राज्याध्यक्ष राष्ट्र सेवा आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचं पत्र 28/11/2025 असं ते संदर्भ आहे. प्रस्तुत प्रकरणी आपले निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की या कार्यालयाचे स्तरावरून खालील तांत्रिक सवलतीतील पदांचे सेवाप्रवेश नियम मसुदा तयार करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. कोणकोणते आहेत ते, तर त्याच्यामध्ये अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हिवताप, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी परिमंडळ, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. मग त्याच्या खाली काय म्हणले, तसेच संदर्भ क्रमांक 1 उपरोक्त तांत्रिक सवलतीतील पदांचे सेवाप्रवेश नियम मसुदा पुढील कार्यवाहीस्तव माननीय संचालक आरोग्यसेवा आयुक्तालय पुणे कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. तर आता ही जी 6 पदं आहेत यांचे जे सेवाप्रवेश नियम आहेत ते तयार झालेले आहेत नव्यानं पूर्णपणे आणि पुढील कार्यवाहीसाठी संचालकांकडे सादरसुद्धा झालेले आहेत. तर आता एक लक्षात ठेवा, जोपर्यंत ऑफिशियली काही बाहेर येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. सध्या तरी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष हा जो आहे त्याची पात्रता काय आहे सध्या तरी की 12वी सायन्स प्लस SI कोर्स, म्हणजे परीक्षेचे फॉर्म भरायच्या आधीच तुमचा SI कोर्स पूर्ण झालेला पाहिजे. ज्यावेळेला नवीन सेवाप्रवेश नियम अधिकृतरित्या प्रसिद्ध होतील त्यावेळेसच त्यावर विश्वास ठेवा. IQ माहितीवर किंवा व्हॉट्सअप, टेलिग्राम याच्यावर जी अफवा चालू आहे की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याची पात्रता बदलणार आहे, काही जण म्हणत आहेत ग्रॅज्युएशन होणार, काही जण म्हणत आहेत फक्त 12वी सायन्स होणार. तर अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. ज्यावेळेला अधिकृतरित्या सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध होतील त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. आणि जे कोणी परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी म्हणजे ज्यांचं 12वी सायन्स आणि SI झालेलं आहे त्यांनी आपला अभ्यास चालू राहू द्या. याचा विचार करत बसू नका. अधिकृत सेवाप्रवेश नियम लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. ते झाले की तुमचं म्हणजे जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल, मनातला संभ्रम दूर होईल. तर हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की सेवाप्रवेश नियम बदलणार आहेत का आहे तेच राहणार आहेत. हे जेव्हा अधिकृत सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध होतील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तेव्हा स्पष्ट होणार आहे. त्याच्या अगोदर कोणीही सांगू शकणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.